नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त सुंदर असं एक भाषण. चला तर मग सुरुवात करूया. स्त्री म्हणजे शक्तीचा जागर, स्त्री संपूर्ण सृष्टीचा आधार, स्त्री म्हणजे प्रेरणेचे प्रतीक, स्त्री अखंड घराचे घरपण, हिंदवी स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न लता मंगेशकर या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. नमस्कार, माझे नाव राम आहे. आज 8 मार्च आहे. आज आपण येथे जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत. 1908 साली ह्याच दिवशी न्यूयॉर्कमध्ये कापडी कारखान्यात महिलांचे हक्क आणि अधिकारासाठी दिलेला लढा इतिहासातील एक खूप मोठा संघर्ष मानला जातो. आज अनेक विविध क्षेत्रात स्त्रियांचे स्थान हे अव्वल असून त्यांची कामगिरीही खूप लक्षणीय आहे. रोजच्या जीवनातील सर्व कामे, घर सांभाळून स्वतःची कला जोपासून भेटलेल्या संधीचे सोनं करून अनेक संकटांना पार करत जबाबदारी निभावून केलेली लक्षणीय प्रगती देशाच्या पुढील वाटचालीला एक नवीन प्रेरणा आणि दिशा देणारी आहे. स्त्री ही नेहमी आपल्या मुलीच्या, आईच्या, बायकोच्या किंवा बहिणीच्या स्वरूपात येऊन आपला सांभाळ करत असते. विविध क्षेत्रात होणारी तिची प्रगती, समाजाला प्रेरणा देणारे तिचे पहिले पाऊल आणि या सर्वासाठी तिच्या पंखातील बळ अधिक सक्षम करण्यासाठी तिच्यासोबत असणे गरजेचे आहे. तिने घेतलेली उंच भरारी ही देशाच्या विकासाला आणि तिच्या सन्मानाला अधिक उंचावर कशी नेता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. समाजातील स्वच्छ आणि आधुनिक विचारसरणी कशी अजून चांगली करता येईल याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. तरच या सर्वांगीण शुद्ध विचारांची वाटचाल प्रगतशील देशाकडे होईल. अशा या स्त्री शक्तीच्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.